our channel or welcome back to our channel. चला with us. आजचा व्लॉग मी चालू करतोय कारण स्नेहा जरा बिझी आहे ड्रायव्हिंग मध्ये. तर ड्रायव्हिंग करताना मोबाईलवर बोलणं धोकादायक आहे. आणि का ड्रायव्हिंग करतो ते सांग. ते मोटर रिझन आहे. म्हणजे सांगू नको, दाखव, डायरेक्ट दाखव का. सो माझ्या हाताला लागलेला आहे प्लास्टर आणि हा प्लास्टर लास्ट वीक मध्ये लागलाय फ्रायडे. कसा लागला म्हणजे जस्ट मी वॉशरूम मध्ये गेलो होतो आणि बाहेर आलो. बाथटब मधून एक पाय बाहेर ठेवला आणि खाली वेट होता तर त्याच्यामुळे माझा एक पाय सरकला आणि खाली पडलो. खाली पडल्यावर हातावर आलं वेट आणि वेट आल्यामुळे माझा हात झाला एक. खोटं बोलतोय हा. कसा पडला ते तू नीट सांग. एकदम खरं बाथरूम मध्ये पाय स्लिप झाला आणि पडला. बाथरूम मध्ये ठीक आहे पण का म्हणजे काय करताना तुझा पाय असं काय होतं? हँडवॉश करताना पाय स्लिप झाला. हँडवॉश करताना पाय स्लिप झाला. मी करून आलो आणि बाहेर वेट होतं त्यामुळे पडलो. ओके. आणि हातावर प्रेशर आलं. हातावर प्रेशर आल्यामुळे माझा जरा छोटासा स्मॉल क्रॅक गेला त्याच्यावर. आई एवढा दुखतोय ना हात, एवढा दुखतोय ना. जे 2 दिवस मागचा मी असे सहन केलेत. म्हणजे फ्रायडे नाईट सॅटर्डेला वाटलं अरे काय नाही रे नॉर्मल सूज होऊन जाईल. सॅटर्डे काढला. सॅटर्डे काही नाही झालं. सगळं बसलो, मित्र आले सगळे घरी, त्यांच्यावर एन्जॉय केलं, एकत्र डिनर केलं, सगळं केलं. मग सॅटर्डे नाईट काढली. हात काय मुव्हिंग व्हायला तयार नाही. सॅटर्डे नाईट काढली. त्यानंतर मग संडे भाई एवढा डेंजर होता. हात डायरेक्ट सुजला. म्हटलं आता काय करायचं. आता जास्त कळ काढून पण ऑलरेडी 2 दिवस झालेत. आता जावंच लागेल. मग आम्ही गेलो गुरुजी हॉस्पिटलला. इकडे बघितलं एक लोकांना. बापरे सगळे हाताला प्लास्टर लावून येतात. जो डॉक्टरकडे जातो तो डायरेक्ट प्लास्टर लावून येतोय. कोण हाताला काय लावतोय, कोण व्हीलचेअरवर येतोय, कोण आणि प्रत्येक जण त्याच्या केबिन मधून येणार गळ्यात पट्टा लावून येतोय. आणि मला वाटलंच मला हा लावतोय हाताला पट्टा पक्का. आणि झालं तेच झालं. त्या लोकांनी एक्सरे काढला, चेक केला, बोला भाई 1 आठवडा तुला प्लास्टर लावायला लागेल, दुसरा काही ऑप्शन नाही. छोटासा क्रॅक आहे. छोटासा एकदम. ते पण कशामुळे झाला की हातात वॉच घातलं होतं ना, ते वॉचची जी की असते ना साईडची, जेव्हा माझा हात बेंड झाला ती की माझ्या हाडावर लागली आणि थोडासा एकदम लाईट स्मॉल क्रॅक गेला. तर वॉचची चुकी. ओके. वॉचची चुकी आहे. आपल्या राईटला लेफ्टला जायचं. आणि सीन काय त्याच्यानंतर मग लावला एक प्लास्टर. आणि ते प्लास्टरची टेक्निक खूप चांगली आहे, म्हणजे ॲडव्हान्स आहे. त्यांनी जास्त काही केलं नाहीये. फक्त वरती जो हा भाग आहे तिकडेच फक्त प्लास्टर लावलेला आहे. तिकडेच फक्त प्लास्टर लावलाय, जास्त काही नाहीये. आणि हा जो काही स्टंट केलास हा एकदम डेंजर होता. त्याच्यामुळे हातापेक्षा जास्त छातीत दगदग झाली. एकदम जवळ येऊन लेफ्ट हातात घ्यायची. अरे पण तो होताना मग काय लेफ्टला ठोकू काय मी. आई नशीब कॅमेरा असताना आत्ता फाईन लागला असता आपल्याला. जाऊन आलो, प्लास्टर लावला. 1 आठवडा असला त्रास झालाय ना. आंघोळ करायचे वांदे, खायचे वांदे, प्यायचे वांदे. हात अक्षरशः एक हात असा वरती करून आंघोळ करतोय आणि काय नाही काय अक्षरशः टी शर्ट आणि पॅन्ट घालायचे पण वांदे. मग काय करायचं, वर्क फ्रॉम होम चालू आहे. काल थोडं मित्रांना भेटलो, त्यांच्याबरोबर एन्जॉय केलं. एका मित्राचा बर्थडे होता, तो सेलिब्रेशन केला. मग आलो घरी, मजा केली. आणि सेकंड थिंग, ही जिम बंद आहे. जेव्हा जिम बंद असते ना तेव्हा जीवाला लागते खूप. आज जिम चालू करून मला 5 वर्ष झाली. एक दिवस जिम मधला बुडवला नसेल मी. फक्त अॅन्युअल लिव्ह वर गेल्यावर, जेव्हा मी इंडियाला जातो तेव्हाच माझी जिम असते, नाही तर माझी जिम कधीच बंद नसते. प्रॉपर टाइम. सो रिझल्ट आहे, येस मिळाला आणि खूप चांगला मिळाला. त्यासाठी खूप जीवाला लागते. आज 1 आठवडा झाला. मी कधी रिकव्हर होणार याचीच वाट बघतो आणि कधी मी बरा होणार. लवकरात लवकर होऊ दे. काय प्लॅन आहे आपला, कुठे चाललो आपण? भूक लागली आहे, काहीतरी खायला जाऊया. आज सॅटर्डे आहे, व्हेजच खातो आम्ही. तर त्यामुळे थोडासा पंगा आहे की काय खायचं काय नाही खायचं. आणि सॅटर्डे आला म्हणजे असं होते ना यार की सॅटर्डे आला ना की असं वाटते अरे यार व्हेज का खातोय आपण. आणि तुला माहिती की व्हेज खायला असं जीवावर येते ना की एकदम म्हणजे कसं तरी होते यार व्हेज खायला. म्हणजे शरीर असं वेगळंच काहीतरी होते. आणि काय होते, खूप वेळ होते व्हेज खाल्ल्यावर. बघूया ठीक आहे, खाऊया व्हेज, पण काहीतरी मस्त खाऊया. लाईक पावभाजी आणि सगळं
जायचंय? कुठे जायचंय? मुंबई चाट मध्ये जाऊया. यार, मला पावभाजी नाही खायची. मग दुसरं कुठे जाणार? मुंबई चाट बेस्ट हे ऑप्शन काय आहे. केलंस? लेफ्ट घे. आम्ही आलोय सलाम स्ट्रीट. आम्ही मुंबई चाटला जाऊया. ठीक आहे. चाट हॉटेल मुंबई चाट. चाट. ओके. चॅट मीन्स चॅटिंग. चाट. चाट 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 मीन्स ते वाला चाट जे पाणीपुरी दहीपुरी वाला ते वाला चाट. तर हे ते मुंबई चाट आहे, नॉट हा, चॅट. ते वाला चाट. हा हा ओके ठीक आहे जाऊया. पण आपल्याला सगळ्यात मोठा टास्क काय माहितीये? आता आपल्याला पार्किंग शोधायची. हे पार्किंगचे एवढे इश्यूज आहेत ना इथे. खरंच खूप इश्यूज आहेत. खूप इश्यूज म्हणजे गाडी बाहेर काढली की यार पार्किंगचे 1-1.5 तास किंवा कधी लक असेल तर 5 मिनिट नाहीतर मग 1 तास फिक्स पार्किंग साठी थांबायलाच पाहिजे. बघूया मिळते का पार्किंग. मिळून जाऊया आपण मुंबई चाट मध्ये मस्त पावभाजी खायला. मस्त पैकी खाऊया. मस्त पैकी खाऊया. आज आमचा ड्रायव्हर एवढी भारी गाडी चालवतोय ना. ही जवळजवळ 40 मिनिटं त्यांनी चालवत आणली गाडी. एकदम भारी. असं मुसाफावरून. मुसाफावरून एवढं भारी वाटते ना बाजूला बसायला. आज एवढ्या वर्षांनी आराम कर. बसलोय ना बाजूला बसलो एवढ्या वर्षांनी. हातपाय खरंच कर. भारी वाटते एकदम मस्त. बाजूला बसणं आणि असं पायवर करून मस्त बसून अशी मजा घेणे हे वेगळीच मजा आहे. इकडे बघ आता पार्किंग दिसते का? मग आता हा एक हर्डल पार करूया. इथे पार्किंग इज अ टास्क. 10 मिनिटापासून आम्ही उभे आहोत, अजून नाही मिळाली आहे. तर फटाफट एरियामध्ये पार्किंग शोधूया आणि जाऊया लंच करायला, कारण खूप भूक लागली आहे. वाजले की 2:15. चला आता मी इकडून कंट्रोल घेतो थोडासा, कारण पार्किंग थोडंसं डिफिकल्ट आहे. आम्ही रोडच्या मध्येच टास्क लावलंय. असतो, नॉट डिफिकल्ट. इट्स अ टास्क. पूर्ण गोल 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 फिरायचं. राईट. तर मी उतरतो, स्नेहाला देतो आणि चालवतो. आणि सगळ्यात मोठा सीन काय माहितीये का? ही बघ केवढी बाहेर लावली आहे गाडी. बघ ही बघ एवढा स्पेस आहे तिकडे आणि एवढी गाडी बाहेर कशाला लावायची. चला अजून एक दाखवतो. एक गोष्ट अजून एक दाखवतो. ही सीट ही बघ. ही सीट ही बघ. एवढी जवळ कोण घेते सीट? हा एवढी जवळ घेतात सीट चालवताना. आणि मी कसा बसलोय बघ. दाखव. हे बघ हे बघ हे बघ काय. हे काही जोक नव्हता हा. अरे हा एवढ्या जवळ घेऊन सीट. फायनली पार्किंग मिळाली आहे. उतरतोय. चला सोक्षू चला लेट्स गो. तिथून जाऊया. पहिले खाऊया मग जाऊया. चल. नंतर जाऊया मरीना मॉलला. चल हे पार्किंग मिळाली आहे. सगळ्यात मोठं टास्क होतं, कम्प्लीट झालंय. चला जाऊया. सोक्षी हो ये. आमचा छोटासा ये भाई आलोय अबुधाबी मधलं आमचं सगळ्यात आवडतं ठिकाण म्हणजे मुंबई चाट रेस्टॉरंट. आपले मराठी फूड्स वगैरे मस्त मिळतात इकडे. वडापाव भजीपाव सगळंच असते चालू. असं टायमिंग आहे 8 AM to 1:30 PM. चला साय बस. चक्षू काय खाणार? तू काय खाणार? बाहेर जायचं नाही म्हणून की संध्याकाळी खाऊया, आता नको. हे काय मागवलंयस? आणि चहा सोबत आहे ही 0 स्पायसी दाल खिचडी, पापड आणि चटपटीत लोणचं. चपाती भाजी, वाटण्याची भाजी आणि चपाती, 2 चपात्या बस. आजच्या पुरती बस झालं एवढं.
मुंबई चाट वा. तर फूड एकदम ऑसम आहे आणि दाल खिचडी वगैरे खूप चांगली आहे. ये ती चण्याची भाजी आणि 2 चपात्या वा मजा आली. फूडमध्ये बिर्याणी पण खूप मस्त आणि त्यांच्याकडे वडापाव पण मिळतो. मुंबईज फेवरेट वडापाव. कोणाला नाही आवडत, आम्हाला तर आवडतो, खूप आवडतो. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी बाय बाय. आणि व्हिडिओ बघितला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. पहिलाच ब्लॉग आहे जो मी बनवला आहे. स्नेहा आता बनवत असते पण लेटची कसा होतो माहिती नाही. आणि प्लीज करा शेअर, लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू. बाय बाय.